नमस्कार सगळ्यांना. तर आज आईकडे होतं धोंडा जेवण. म्हणजेच की माझ्या नणंदबाईला आणि नंदोयाला धोंडा जेवण होतं. त्यांना बोलवलं होतं अधिक मासातलं. तर इथे आम्ही दोघं स्वयंपाक करत होतो, मी आणि माझी देराणी. मग आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि नणंद आणि नंदोई पण तिथपर्यंत आले होते माझे. आणि मग ते आले आणि मग त्यांना मी हळद-कुंकू केलं आणि मिस्टरांनी माझ्या नंदोयाला जे काही मानपान देतात ना, त्याचं टिका वगैरे लावला आणि त्यांना मी हळद-कुंकू लावलं नणंदबाईला आणि जे काही आईने आणलं होतं त्यांच्यासाठी ते दिलं आम्ही त्यांना. आणि म्हणजे असं म्हणतात ना, की जावयाचा मानपान करतात, तसंच आम्ही केलं आहे. का की अधिक मासामध्ये आपल्या नणंदला आणि जावयाला घरी असं बोलतात ना, लेकीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा मानपान करायचा असतो. का की लेकीला आणि जावयाला ना, लक्ष्मीनारायणचं स्वरूप समजून आणि त्यांची पूजा वगैरे करायची असते. तर तसंच मग माझ्या सासूंनी पण बोलवलं होतं आणि संडे होता, त्या दिवशी सुट्टी होती. तर म्हणून मग सगळं माझे मिस्टर पण घरीच होते आणि भाऊंना पण सुट्टी असते म्हणून संडेलाच ठेवलं होतं आम्ही. आणि मग आईनी पण हळद-कुंकू लावलं नणंदबाईला आणि जे काही वाण आणलं होतं आईने त्यांना द्यायला ते दिलं. त्यांच्या पाया वगैरे पडल्या आणि त्याच्यानंतर मग माझ्या देरानी पण हळद-कुंकू देराणीनी हळद-कुंकू लावून तिने पण पाया वगैरे पडून घेतल्या. मस्त वाटत होतं. छान वाटत होतं त्या दिवशी. सगळे आले होते. तर असे सगळे मिळतात ना, तर खूप छान वाटतं आणि पूर्ण फॅमिली एक सोबत आली ना, की छान मस्त असे आमचे मस्त असे गंमत होते, मस्त गोष्टी होतात. मस्त छान वाटत होतं. त्याच्यानंतर मग त्यांना ताटं लावले आणि जेवणामध्ये बनवलं होतं आमरस, पुरी, सुकी भाजी होती, भजे, पापड, कुरडई असं जेवण बनवलं होतं. त्याच्यानंतर मिस्टरांनी त्या भाऊंना ओवाळून घेतलं त्या दोघांना आणि मग ते दोघांचं जेवण झालं आणि मग पोरांना सगळ्यांना जेवू घालून दिलं. नणंदबाईची मुलं आहेत माझे, हा देराणीचा मुलगा, माझ्या मुली आणि ती माझ्या दुसऱ्या देराणीची मुलगी आहे. असं सगळ्यांनी जेवून घेतलं. इकडं सासूबाई आणि ते पण बसले होते. त्याच्यानंतर मग पोरांनी डान्स केला आणि त्यांच्या सोबत आम्ही पण छान असं टीव्हीवर गाणे लावले होते आणि आम्ही सगळ्यांनी छान असा डान्स केला. खूप मज्जा केली. असं मस्त छान असं एन्जॉय केला. आजचा दिवस असं घालवला आणि मस्त वाटत होतं. तर असं होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि शेअर करा. तर चला मग बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.